तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी. तर मित्रांनो, आज आपण PSI पूर्व परीक्षा 2014 या पेपरमधील सायन्स हा घटक पाहणार आहोत. तर जास्त वेळ न जाता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 म्हणजे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 72. अविधान वाचूया. नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असतो. 2 नंबरचं वाक्य, मिथेन हे हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते. 3 नंबरचं वाक्य आहे, नैसर्गिक वायू हे वनस्पती व प्राणीजन्य इंधन आहे. इंग्लिशमध्ये वाचूया. नॅचरल गॅस इज अ हायड्रोकार्बन. दुसरं ऑप्शन आहे बी, मिथेन इज नॉट अ हायड्रोकार्बन. तिसरं, नॅचरल गॅस इज अ फॉसिल फ्यूल. आणि विचारले कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, चुकीचं आहे. तर मित्रांनो, पहिलं ऑप्शन आहे नॅचरल गॅस इज अ हायड्रोकार्बन. तर मित्रांनो, हे बरोबर आहे की नॅचरल गॅसमध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतो, त्यामुळे नॅचरल गॅस इज अ हायड्रोकार्बन. बी ऑप्शन काय आहे, मिथेन इज अ नॉट अ हायड्रोकार्बन. तर मित्रांनो, हे वाक्य चुकीचं आहे, कारण की मिथेनचाच फॉर्म्युला काय आहे, CH4. सी म्हणजे कार्बन, एच म्हणजे हायड्रोजन. तर मिथेनच्या फॉर्म्युल्यामध्येच येतो कार्बन आणि हायड्रोजन, त्यामुळे मिथेन हा सुद्धा हायड्रोकार्बन आहे. पण इथं असं दिलं आहे की मिथेन इज अ नॉट अ हायड्रोकार्बन, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. आणि तिसरं वाक्य आहे नॅचरल गॅस इज अ फॉसिल फ्यूल. तर हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ए आणि सी हे वाक्य बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. बिग बँग थिअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम डॅश डॅशनी प्रस्तावित केला. तर इंग्लिशमध्ये वाचूया. द बिग बँग थिअरी इज ॲक्च्युअली द हायपोथिसिस ऑफ द प्रिम्युअल ॲटम फर्स्ट प्रोपोज बाय. तर अल्बर्ट आइन्स्टाईन, जॉर्ज लिमेत्रे, आयझॅक न्यूटन आणि चौथा ऑप्शन आहे स्टीफन हॉकिंग. तर मित्रांनो, बिग बँग थिअरीची शोध म्हणजे कोणी याचा शोध लावला आहे, तर तो कोणी सिद्धांत दिला आहे, तर तो आहे जॉर्ज लिमेत्रे यांनी लावलेला आहे. आणि हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झाला आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात पण राहू द्या. बाकी आपण ऑप्शनचे उत्तरं पाहून घ्यावं. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी फोटॉनचा शोध लावला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आयझॅक न्यूटन. तर तुम्हाला हे माहीतच असेल, त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला आहे. लॉ ऑफ मोशनचा शोध लावला आहे. कॅपलर लॉचा शोध लावला आहे. आणि स्टेफन हॉकिंग यांनी लॉ ऑफ ब्लॅक होल मेकॅनिक, तर याचा शोध त्यांनी लावला आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो? व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ ब्रास ऑलॉय? तर मित्रांनो, ब्रास हा एक प्रकारचा ऑलॉय आहे आणि तो कोणत्या पदार्थांपासून बनला आहे? तर ब्रास हा मित्रांनो कॉपर आणि झिंकपासून बनला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पेसिफिक दिलं आहे की कॉपर हा त्याच्यामध्ये 80% असतो आणि झिंक हा 20% असतो, तेव्हापासून ब्रास बनतो. आणि ऑप्शन क्रमांक तुम्ही 3 पाहू शकता की कॉपर आणि टीन. तर टीनचा फॉर्म्युला काय मित्रांनो, एस-एन. तर त्यामुळे तुम्ही तो लक्षात राहू द्या. तर ब्रॉन्झ हा अलोय हा कॉपर आणि टीनपासून बनतो. तो तो त्याचं जे पर्सेंटेज असतं ते कॉपरचं 88% असतं आणि टीनचं 12% असतं. ते मी लिहिलं आहे. आणि एक तिसरं ऑप्शन पाहू शकता तुम्ही, गन मेटल. तर मित्रांनो, गन मेटल हे कॉपर, टीन आणि झिंक या तिघींपासून बनलं असतं. आणि त्याचं तुम्ही पर्सेंटेजसुद्धा लक्षात राहू द्या, म्हणजे येणाऱ्या परीक्षांमध्ये असा सुद्धा प्रश्न बनू शकतो. त्यामुळे कॉपर हा 88%, टीन हा 10% आणि झिंक हे 2%. त्यामुळे तुम्ही एवढी सारी माहिती लक्षात राहू द्या. आपण पुढचा प्रश्न पाहूया. फिनॉल हे डॅश डॅश ॲरोमॅटिक कंपाऊंड, ॲलिफॅटिक कंपाऊंड, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आणि नन ऑफ द अबाव. तर मित्रांनो, फिनॉल, तर तुम्ही हा घरामध्ये फिनॉल हा शब्द ऐकण्यातच आला असेल तुम्हाला. तर मित्रांनो, फिनॉल हे नेमकी कोणतं कंपाऊंड आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे का ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे? तर मित्रांनो, फिनॉलचा पहिला आपण फॉर्म्युला पाहून घेऊ. फिनॉलचा फॉर्म्युला तो मी इथे लिहिला आहे, C6H6O. तर मित्रांनो, ज्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे कोणत्याही कंपाऊंडच्या फॉर्म्युल्यामध्ये C6H6 येतो ना, आता C6H6 काय आहे, तर C6 आणि H6 काय आहे मित्रांनो, ते बेन्झीन रिंग आहे. तर त्यामुळे ज्या कंपाऊंडमध्ये बेन्झीन रिंग असते त्यालाच ॲरोमॅटिक कंपाऊंडसुद्धा असं म्हणतात. त्यामुळे फिनॉल इज अ ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर तुम्हाला बेन्झीन रिंगचा पण फॉर्म्युला लिहून दिला आहे, C6H6. त्यामुळे आपलं फिनॉल हे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतं. तर मित्रांनो, फिनॉलचा फॉर्म्युला काय आहे, तर C6H6O आहे. आणि फिनॉलचे दुसरे काही नाव आहेत का, तर हो, नाव आहेत कार्बोलिक ॲसिड, फिनोलिक ॲसिड. तर तुम्ही एवढी सारी माहिती लक्षात राहू द्या. आपण पुढचा प्रश्न पाहूया. विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते?
इन स्टरिलायझेशन ऑफ वॉटर युझिंग द ब्लिचिंग पावडर द स्टरिलायझेशन ॲक्शन इज ड्यू टू. तर मित्रांनो, आपली ब्लिचिंग पावडर असते ती आपण पाण्यामध्ये टाकतो, त्यामुळे पाणी स्वच्छ होतं. तर ही प्रक्रिया कशामुळे होते? तर आपण ऑप्शन वाचूया. पहिला आहे क्लोरीन, दुसरा आहे HOCl म्हणजे हायपोक्लोरिक आम्ल, तिसरा ऑप्शन आहे नेसेंट ऑक्सिजन, तर आणि चौथा ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड. तर मित्रांनो, ब्लिचिंग पावडर पाण्यामुळे टाकल्यामध्ये ह्या 3 पदार्थांची रिॲक्शन होते. कोणती? क्लोरीन वायू, हायपोक्लोरिक ॲसिड आणि नवजात ऑक्सिजन म्हणजे नेसेंट ऑक्सिजन. तर आणि ह्या तिघी पदार्थांचा वापर होतो, परंतु कार्बन डायऑक्साईडचा वापर होत नाही. त्यामुळे याचं ऑप्शन ए बरोबर आहे. ए, बी, सी. आणि कार्बन डायऑक्साईडचा याच्यामध्ये उपयोग होत नाही, त्यामुळे ते ऑप्शन चुकीचं आहे. आणि मित्रांनो, ब्लिचिंग पावडरलाच काय म्हणतात? कॅल्शियम हायपोक्लोराईड म्हणतात आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? CaOCl2. तर तुम्ही एवढी सारी माहिती लक्षात राहू द्या. आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 77. आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजांमध्ये कापूर्य गुहिकेतीची क्षमता अधिक होती? इंग्लिशमध्ये वाचूया. विच प्रिमेटिव्ह मॅन हॅड अ ग्रेटर क्रॅनियल कॅपॅसिटी दॅन द मॉडर्न मॅन. आता मित्रांनो, पहिले क्रॅनियल कॅपॅसिटी काय आहे ते समजून घेऊ. क्रॅनियल कॅपॅसिटी म्हणजे काय? इंडिकेटर ऑफ ऑर्गॅनिझम इंटेलिजन्स. म्हणजे आपण ते IQ म्हणतो ना, त्याच प्रकारे एक दुसरं मेजरमेंट असतं क्रॅनियल कॅपॅसिटी, म्हणजे किती इंटेलिजंट असतो माणूस. तर मित्रांनो, यांनी असं सांगितलंय, आपले जे पूर्वज होते, असे कोणतं पूर्वज आहे की त्यांच्यामध्ये क्रॅनियल कॅपॅसिटी आपल्यापेक्षा जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो क्रो मॅग्नन मॅन. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे क्रो मॅग्नन मॅन. त्याची 1600 CC होती, म्हणजे 1600 क्रॅनियल कॅपॅसिटी आहे. आणि आता आपला आधुनिक माणूस म्हणजे आपण आहे मॉडर्न मॅन, त्याच्यामध्ये जवळपास 1400 CC पर्यंत इंटेलिजन्स आहे. परंतु क्रो मॅग्नन मॅन हा आपले पूर्वज असून सुद्धा त्याच्या मानवापेक्षा जास्त क्रॅनियल कॅपॅसिटी होती, त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, याच प्रश्नाच्या आधारावर एक दुसरा प्रश्न येतो की फर्स्ट एक्झाम्पल ऑफ इंटेलिजंट ह्युमन कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे नेंडरथेल मॅन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे ना, त्याच्यावर एक असा प्रश्न तयार होऊ शकतो की फर्स्ट एक्झाम्पल ऑफ इंटेलिजंट ह्युमन कोण आहे? तर ते आहे नेंडरथल मॅन. तर तुम्ही एवढे 2 वाक्य लक्षात राहू द्या. आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? तर मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झाला आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन वाचूया. कांगारू, दुसरा आहे प्लॅटिपस, तिसरा आहे पेंग्विन, चौथा आहे व्हेल. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्लॅटिपस. तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? तर मित्रांनो, आपण हृदयाचे हार्ट चेंबर असताना याच्याबद्दल पूर्ण कन्सेप्ट पाहू, त्यानंतर प्रश्नाकडे येऊ. तर मित्रांनो, जे मासे असताना फिश, त्यांच्यामध्ये त्यांचं हार्ट हे ना 2 चेंबरपासून बनलं असतं. आणि 2 नंबरचं आहे ॲम्फिबियन. तर ते त्यांच्या हार्ट चेंबर हे 3 चेंबरपासून बनलं असतं. आणि त्यानंतर रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, त्यांचे हृदय हे 3 चेंबरचे बनले असते. आणि मॅमल्स आणि बर्ड म्हणजे सस्तन प्राणी आणि उडणारे प्राणी, यांचे जे हार्ट असतं ना, हे 4 चेंबरचे असते. तर आपण प्रश्नाकडे येऊ. पहिलं ऑप्शन काय आहे? फ्रॉग म्हणजे बेडूक. आता बेडूक काय आहे? ॲम्फिबियन आहे, म्हणजे तो उभयचर प्राणी आहे, तर त्याच्यामध्ये 3 हार्ट आहेत, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. आता 2 नंबरचं ऑप्शन राहू देऊ, आपण 3 नंबरच्या ऑप्शनकडे जाऊ. शार्क. तर शार्क हा मासा असल्यामुळे याचा हार्ट चेंबर 2 आहे. आणि लिझार्ड, तर लिझार्ड हे मित्रांनो पाल ही रेप्टाईल आहे, म्हणजे सरपटणारी प्राणी आहे, त्यामुळे तिचं हार्ट चेंबर हे 3 कप्प्यांपासून बनले आहे. परंतु आपला प्रश्न काय विचारलाय? 4 चेंबर कशामध्ये? तर क्रोकोडाईल. तर मित्रांनो, क्रोकोडाईल हा ॲम्फिबियन आहे, म्हणजे तो उभयचर प्राणी आहे. तो जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात सुद्धा राहतो. तर त्याच्यामध्ये 3 हार्ट चेंबर पाहिजेल असतं. परंतु हे ॲम्फिबियनमधला एक अपवाद आहे की क्रोकोडाईलमध्ये 4 हार्ट चेंबर असतात. त्यामुळे ह्या अपवादावर त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात राहू द्या की क्रोकोडाईल हा ॲम्फिबियन आहे, परंतु त्याचं हार्ट चेंबर हे 4 कप्प्यांपासून बनलं आहे. तर एवढी सारी माहिती लक्षात राहू द्या. आणि हे बाकी जे तुम्हाला लिहून दिले फिश, ॲम्फिबियन, रेप्टाईल, मॅमल, याच्यामध्ये किती हार्ट चेंबर असतात, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या. याच्यावरून सुद्धा तुमचे प्रश्न सुटू शकतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? पहिलं ऑप्शन आहे बोरॉन, दुसरं आहे मॉलिब्डेनम, तिसरं ऑप्शन आहे कोबाल्ट, चौथा आहे लोह. तर मित्रांनो, आयन म्हणजे लोह ह्या कारणामुळे पाण्यातील केवडा रोग हा होतो. म्हणजे जर वनस्पतीमध्ये आयनची कमतरता असेल तर केवडा रोग होतो. तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया.
महत्त्वाचं आहे. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली? इंग्लिशमध्ये वाचूया. हू डिस्कव्हर द बेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर नॅचरल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. तर मित्रांनो, पूर्ण आपण कन्सेप्टच पाहून घेऊ. आता हे प्लांट क्लासिफिकेशनचे 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. एक आहे नॅचरल सिस्टीम, दुसरं आहे आर्टिफिशियल सिस्टीम आणि तिसरी सिस्टीम आहे फायलोजेनेटिकल सिस्टीम. तर मित्रांनो, नॅचरल सिस्टीमचा शोध कोणी लावला आहे? नॅचरल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. तर त्याचा शोध आहे बेंथम आणि हुकर यांनी लावला आहे. दुसरा आहे आर्टिफिशियल सिस्टीम, तर त्यांनी लिनियस म्हणजे आपला कार्ल लिनियस यांनी शोध लावलेला आहे. आणि आतापर्यंत एक्झामला न येणारा आणि पुढं विचारू शकतात ते तिसरा टाईप म्हणजे फायलोजेनेटिकल सिस्टीम. त्यांचा शोध हा इग्लर आणि प्रॉन्टी यांनी लावला आहे. तर तुम्ही मित्रांनो 3 नंबरचा आहे ना फायलोजेनेटिकल सिस्टीम, तर हे सुद्धा आता पाठ करूनच ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न येईल. आणि वरील नॅचरल सिस्टीम आणि आर्टिफिशियल सिस्टीम यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही एवढी सारी माहिती लक्षात राहू द्या. आपण आता प्रश्नाकडे येऊया. तर प्रश्नामध्ये नॅचरल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन विचारलं आहे. तर आपण खाली पाहिल्याप्रमाणेच तर ते बेंथन आणि हुकर यांनी तो शोध लावलेला आहे. तर एवढी माहिती तुम्ही लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक युनिट ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. तर मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ असा आहे की प्लांट क्लासिफिकेशनमधला सर्वात बेसिक युनिट कोणता? तर पहिलं ऑप्शन आहे जेनस, दुसरा आहे फॅमिली, तिसरा आहे ऑर्डर, चौथा आहे स्पेसीज. तर मित्रांनो, स्पेसीज हे बेसिक युनिट ऑफ प्लांट क्लासिफिकेशन आहे, म्हणजे ते स्मॉलेस्ट पार्ट ऑफ डिव्हिजनसुद्धा आहे. तर तुम्ही एवढी माहिती लक्षात राहू द्या. तर आपण त्याचा क्रमच पाहूया की सर्वात मोठं युनिट कोणतं आहे आणि सर्वात छोटं युनिट कोणतं आहे क्लासिफिकेशनचं. तर मित्रांनो, सर्वात मोठं क्लासिफिकेशनचं युनिट हे किंगडम आहे, त्यानंतर फायलम आहे, त्यानंतर क्लास आहे, त्यानंतर ऑर्डर आहे, त्यानंतर फॅमिली, त्यानंतर जेनस, त्यानंतर स्पेसीस. तर तुम्ही मित्रांनो हा पण क्रम लक्षात राहू द्या, कारण की हा येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकता की चढता क्रम आणि उतरता क्रम. तर तुम्ही एवढी लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसचे आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहे. डॅश डॅश इज इम्पॉर्टंट फॉर द अब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द बॉडी. तर मित्रांनो, ऑप्शन वाचूया. विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के. तर मित्रांनो, आपण घरी ऐकलंच असेल की उन्हामध्ये कोवळ्या उन्हात तर हे कॅल्शियमसाठी चांगलं असतं. तर मित्रांनो, ते विटामिन डी डी आपण काय कोवळ्या उन्हामध्ये मुळे आपल्याला विटामिन डी मिळतो आणि तेच आपल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या अब्झॉर्प्शनसाठी बॉडीमध्ये गरजेचं असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे विटामिन डी. तर विटामिन डी मुळं आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं बॉडीमध्ये अब्झॉर्प्शन होतं. तर बाकीच्या ऑप्शनचं आपण माहिती पाहून घेऊ. तर विटामिन ए जर शरीरात कमतरता असली तर नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो. आता तिसरं ऑप्शन आहे विटामिन ई. तर विटामिन ईलाच अँटी फर्टिलिटी विटामिन असं सुद्धा म्हणतात. तर यावर सुद्धा आयोगाने आताच प्रश्न विचारला आहे. तर तुम्ही ही माहिती लक्षात राहू द्या. आणि विटामिन के, तर विटामिन के हे ब्लड कोअग्युलेशनसाठी महत्त्वाचं असतं. म्हणजे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये विटामिन केचा वापर होतो. आणि विटामिन डीला दुसरं नाव काय आहे, सायंटिफिक नेम काय आहे, तर त्याला कॅल्सिफेरॉलसुद्धा म्हणतात. तर एवढी सारी माहिती तुम्ही लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुक्त प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णांत अन्न असं म्हणतात? पांढरा बलक, पिवळा बलक, पांढरा व पिवळा बलक आणि कवच अंड्यातील प्रथिनेच नसतात. आता इंग्लिशमध्ये वाचूया. एग इज अ गुड सोर्स ऑफ कम्प्लीट फूड विच पार्ट कंटेन द मॅक्झिमम प्रोटीन. तर मित्रांनो, प्रश्नाच्या मागची कन्सेप्ट सोप्या भाषेत सांगतो की अंडा आपण खातो, त्या अंड्याच्या कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. तर मित्रांनो, तुम्ही एखादा मित्र जर जिमला जात असेल किंवा आपल्या घरात कोणी जिम करत असेल, तर जिम करणारे पोरं काय करतात, अंड्यातला जो वरचा व्हाईट पार्ट असतात तो खाऊन टाकतात आणि जो मधला पिवळा बलक आहे तो ठेवून देतात किंवा दुसऱ्याला खायला देतात. कारण की मित्रांनो, बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन खूप गरजेचं असतं आणि प्रोटीनची मात्रा ही अंड्यातल्या व्हाईट पार्टमध्ये जास्त असते. त्यामुळे जे जिम करतात ते अंड्यातील व्हाईट पार्ट खातात. तर आपण प्रश्नावर येऊया. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे एग व्हाईट. म्हणजे जो एग व्हाईट असतो ना, म्हणजे अंड्याचा जो सफेद भाग असतो ना, तो खातात, त्याच्यामुळे मॅक्झिमम प्रोटीन असतं. तर पुढचा प्रश्न पाहूया.
आणि तो शेवटचा आहे, डॅश डॅशचा उपयोग फळासाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. डॅश डॅश इज यूज ॲज अ अँटी फंगल एजंट फॉर फ्रूट. पहिलं ऑप्शन आहे कार्बोमिथेझोल, दुसरा आहे बेनोमिल, तिसरा आहे थायोसल्फेट, चौथा आहे बेन्झोइक ॲसिड. तर मित्रांनो, बेनोमियल याचा वापर बुरशीरोधक म्हणून केला जातो, तोही फळांमध्ये. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका पूर्ण झाली आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सजेशन वाटले, काही इम्प्रूव्हमेंट करावेसे वाटले, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन सायन्सचा पेपर घेऊन. तर एवढ्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.